हॅलो एव्हरीवन. आपण अँटीबायोटिक चॅप्टर सुरू केला होता, बरोबर आहे. त्यामध्ये आपण बघितलं होतं बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स म्हणजे काय असतं आणि नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स, बरोबर आहे. ज्यामध्ये बेसिक मॉइटी कोणती असते, बीटा लॅक्टम रिंग, त्याला आपण काय म्हणतो, बीटा लॅक्टम अँटीबायोटिक. आणि ज्यामध्ये बीटा लॅक्टम रिंग प्रेझेंट नसती त्याला आपण काय म्हणतो, नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक, बरोबर आहे. बीटा लॅक्टमचं आपण एक्झाम्पल बघितलं, ज्यामध्ये बेसिक मॉइटी कोणती होती, पेनम रिंग. त्यामध्ये आपण 3 स्टडी केले, 3 ड्रग कोणते कोणते होते. पहिला ड्रग अगदी बरोबर बेन्झिल पेनिसिलिन, फिनॉक्झिमेथिल पेनिसिलिन आणि एम्पिसिलिन. ह्याची आपण डिटेल स्टडी केलेली आहेत आणि आय होप तुम्ही ते व्हिडिओ बघितले पण आहेत. आलं लक्षात. कालच्या पेपरचं तुम्ही खूप छान आन्सर दिले. दिस इज अ प्रॅक्टिस पेपर. तो आपला प्रॅक्टिस पेपर होता. खरंच खूप छान आन्सर दिले आणि ज्यांचे राहिले असतील क्वेश्चन आन्सर सॉल्व करायचे त्यांनी लगेच सॉल्व करून माझ्या पर्सनल नंबरवर सेंड करा. ओके, आता आपण पुढची स्टेप बघू, बरोबर आहे. बीटा लॅक्टम अँटीबायोटिकचे 2 टाइप्स होते. एक तर ज्याच्यामध्ये बेनम रिंग असती आणि दुसरं ज्यामध्ये कोणती असती, सिफेन रिंग. कोणती रिंग असती, सिफेन. ज्यामध्ये जसं पेनम, ज्याची बेसिक मॉइटी पेनम रिंग असती त्याला आपण पेनिसिलिन म्हणतो, बरोबर आहे. तसंच ज्यामध्ये बेसिक मॉइटी सिफेन रिंग असती, सिफेम, त्याला आपण म्हणतो सिफॅलोस्पोरिन. काय म्हणतो, सिफॅलोस्पोरिन. काय म्हणतो, सिफॅलोस्पोरिन. लक्षात घ्यायची. ज्यामध्ये मेन क्रायटेरिया सेमच आहे, मेन मॉइटी सेमच आहे. कोणती आहे, बीटा लॅक्टम रिंग. पेनम कसं तयार होते आठवा बरं. बीटा लॅक्टम रिंगला काय अटॅच होतो, कोणतं, थायाझिन, बरोबर आहे. कोणती, थायाझिन की थायाझोल. काय अटॅच होतो, कोणतं, थायाझोलिडिन, बरोबर आहे. तसंच जे सिफाम असते, नीट लक्षात घ्या, ज्यामध्ये सिफेम मॉइटी असती. सिफेम कोणती असती, 3 सिफेम. ज्यामध्ये एका साईडला तर आपलं बीटा लॅक्टम रिंग तर प्रेझेंट राहतीच. कशी राहते बीटा लॅक्टम रिंग, ह्याला म्हणतो आपण बीटा लॅक्टम रिंग. आलं लक्षात. आणि आपलं तेच क्रायटेरिया, ज्यामध्ये बीटा लॅक्टम रिंग प्रेझेंट असते त्याला आपण काय म्हणतो, बीटा लॅक्टम अँटीबायोटिक. ह्यामध्ये सुद्धा काय आहे, बीटा लॅक्टम रिंग प्रेझेंट आहे. राहिला प्रश्न, जसं पेनम मॉइटीमध्ये बीटा लॅक्टम रिंगला कोणती रिंग अटॅच होते, थायाझोलिडिन रिंग. तसं ह्या ठिकाणी सिफेम मध्ये बीटा लॅक्टम रिंगला कोणती रिंग अटॅच होती, थायाझिन, डायहायड्रोथायाझिन रिंग. कोणती अटॅच होते, डायहायड्रोथायाझिन रिंग. बघू तर मग कसं आहे स्ट्रक्चर डायहायड्रोथायाझिनचं. कसं राहते डायहायड्रोथायाझिन, आपल्याला माहिती, थायाझिन म्हणजे कशी असणार, इट इज अ 6 मेंबर रिंग. कोणती आहे, 6 मेंबर रिंग. ज्याच्यामध्ये कोणते कोणते हेटेरो ॲटम आहेत, एक तर सल्फर, थायाझिन, अझिन म्हणजे नायट्रोजन, सल्फर आणि नायट्रोजन कंटेनिंग 6 मेंबर बेसिक मॉइटी. 6 मेंबर मॉइटी तिला आपण काय म्हणतो, थायाझिन. काय म्हणतो, थायाझिन. ह्या ठिकाणी थायाझिनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, 6 मेंबर रिंग हॅव्हिंग अल्टरनेट डबल बॉन्ड, हॅव्हिंग अल्टरनेट डबल बॉन्ड. पण ह्या ठिकाणी आपण सांगितलं ते कसं आहे, डायहायड्रो. कसं आहे, डायहायड्रो. कितव्या पोझिशनला, नंबर एकदून बघा, 1 2 3 4 5 6 डायहायड्रो, बरोबर आहे. किती डायहायड्रो, 2,3 डायहायड्रो, बरोबर आहे. इथला बॉन्ड ब्रेक झाला, 2,3 डायहायड्रो 6H. आलं लक्षात. ह्या ठिकाणचा बॉन्ड ब्रेक झाला कारण की आपल्याला माहिती 6 मेंबर रिंग कशी असणार, थायाझिनची अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असणार त्याला. जसं इथं दिला मी, अल्टरनेट काय असणार, सिंगल आणि डबल बॉन्ड. पण ह्या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर आहे ते कोणतं आहे, डायहायड्रोथायाझिन. थायाझिन कोणतं, डायहायड्रो. ह्या ठिकाणी ह्या साईडचा आणि ह्या साईडचे बॉन्ड ब्रेक झाला, बरोबर आहे. जेव्हा बॉन्ड ब्रेक होतो त्या ठिकाणी काय होते, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे ह्या ठिकाणी काय होणार, तिसऱ्या पोझिशनला सुद्धा हायड्रोजन ॲड झाला, दुसऱ्या पोझिशनला सुद्धा ॲड झाला, 6व्या पोझिशनला सुद्धा काय झाला, हायड्रोजन ॲड झाला, कारण की तिथला डबल बॉन्ड काय झाला, ब्रेक. लक्षात येते सगळ्यांच्या. मग हे कोणतं आहे, डायहायड्रो, 2,3 डायहायड्रो.
दुसऱ्या आणि तिसऱ्या पोझिशनचा जर हायड्रोजन ऍड झाला म्हणजे ह्या स्ट्रक्चरचं बेसिक मॉइटी आपली थायाझिनच आहे. लक्षात येत आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे, प्रॉब्लेम म्हणजे ह्या ठिकाणी काय आहे, दुसऱ्या तिसऱ्या आणि सहाव्या पोझिशन म्हणजे ह्या ठिकाणी एक बॉन्ड होता, ह्या ठिकाणी एक बॉन्ड होता, बरोबर आहे. तो बॉन्ड ब्रेक झाला आणि त्या ठिकाणी काय झाले, हायड्रोजन ऍड झाले, बरोबर आहे. हायड्रोजन ऍड झाले, बेसिक स्ट्रक्चर थायाझिन आहे, हायड्रोजन ऍड झाले, हे आपल्याला केमिकल नेम मध्ये मेन्शन करावं लागतं, बरोबर आहे. कारण की इथं आपला बॉन्ड दिसतच नाही आहे, आलं लक्षात. मग त्या ठिकाणी तर केमिकल नेम काय ना, 2,3 डायहायड्रोथायाझिन, 6H 2,3 डायहायड्रोथायाझिन. आणि ही झाली आपली बीटा लॅक्टम रिंग. कोणती आहे, बीटा लॅक्टम रिंग. मग लक्षात घ्या, जेव्हा बीटा लॅक्टम रिंग ही 6H 2,3 डायहायड्रोथायाझिन ह्या मॉइटीला फ्यूज होते, जेव्हा बीटा लॅक्टम रिंग, when बीटा लॅक्टम रिंग fused with 6H 2,3 dihydrothiazine ring, it gives bicyclic heterocyclic ring. काय देते हे, बायसायक्लिक heterocyclic ring that's known as 3C-fane. बघू तर मग, बीटा लॅक्टम रिंग घेतली, डायहायड्रोथायाझिन मॉइटी घेतली सॉरी डायहायड्रोथायाझिन. स्ट्रक्चर कसं दिसेल बघा बरं. बीटा लॅक्टम रिंगला ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या साईडला फ्यूज करा. फ्यूज केल्यानंतर कसं स्ट्रक्चर दिसेल, कसं दिसेल फ्यूज केल्यानंतर, चेक करा. आधीच आपलं जी पेनम मॉइटी होती ती कशी होती, घरासारखी. हे पण घर आहे, पण हे षटकोनी घर आहे, ते चांगलं घर होतं ते, बरोबर आहे. ही झाली आपली बीटा लॅक्टम, बरोबर आहे. काय आहे, बीटा लॅक्टम रिंग. जेव्हा ही अटॅच होते, ह्या ठिकाणी काय होते, जशाला तसा डबल बॉन्ड, बरोबर आहे. नंबरिंग द्या, 1 2 3 4 5 6 7 8. आलं लक्षात. म्हणून ह्या मॉइटीच्या तिसऱ्या पोझिशनला काय आहे, डबल बॉन्ड, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, 3C-फेम. काय म्हणतो, 3C-फेम. कळत आहे का, काय म्हणतो, 3C-फेम. कशी तयार झाली, एकदा रिपीट करते. बीटा लॅक्टम रिंग कशासोबत बीटा लॅक्टम रिंग कशाला अटॅच होणार, डायहायड्रोथायाझिनला अटॅच झालं. काय तयार झालं, 3C-फेम. काय तयार झालं, 3C-फेम. म्हणजे सिफॅलोस्पोरिन या मॉइटीची बेसिक मॉइटी काय झाली, 3C-फेम. आलं लक्षात. काय तयार झाली, 3C-फेम. आता आपण बघू सिफॅलोस्पोरिनचं स्ट्रक्चर कसं तयार होते. जसं आपण बघितलं पेनम मॉइटी कशी तयार होती, नंतर आपण बघितलं पेनिसिलिन कसं तयार होते, पेनिसिलॉइक ऍसिड, बरोबर आहे. त्याला कोणती अटॅचमेंट होती, आणि मग जे आपले बेन्झिल पेनिसिलिन, फिनॉक्झिमेथिल पेनिसिलिन आणि एम्पिसिलिन कसं तयार झालं आपण ते पण बघितलं, बरोबर आहे. आता आपल्याला बघायचंय हे 3C-फेम ही आपली बेसिक मॉइटी आहे. त्याच्यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, सिफॅलोस्पोरिन. आणि सिफॅलोस्पोरिन कंटेनिंग ड्रग कोणते आहेत ते बघायचे आहेत. मग ते ड्रग कोणते आहेत, सिफॅलोरिडीन आहे, सिफॅलोथिन आहे, आलं लक्षात. मग त्या ड्रगचं परत आपल्याला काय बघायचं, डिस्क्रिप्शन, आलं लक्षात. आता आपण बघू सिफॅलोस्पोरिन कसं तयार होते. काय म्हणते, सिफॅलोस्पोरिन. ही झाली आपली बेसिक मॉइटी. या बेसिक मॉइटीला आता मी करते झूम. काय करते, थोडंसं झूम करते. त्याला जर झूम केलं तर स्ट्रक्चर असं दिसते का बघा बरं एकदा. सल्फर, ही आधीची आपली पेनम मॉइटी किती मेंबर रिंग होती, बीटा लॅक्टमला 5 मेंबर रिंग अटॅच होती. पण ह्या ठिकाणी आता ही जी C-फेम रिंग आहे ती किती मेंबर रिंग आहे, 6 मेंबर रिंग, बरोबर आहे. चला नंबरिंग द्या. झूम केलं या स्ट्रक्चरला, 3C-फेमला, 1 2 3 4 5 6 7 8. आलं लक्षात. आता मला सांगा, ही झालं C-फेमचं 3C-फेमचं स्ट्रक्चर,
बरोबर आहे. आता आपल्याला बघायचं ह्याची अटॅचमेंट, जे की त्याला काय तयार करते, सिफॅलोस्पोरिन. सिफॅलोस्पोरिनमध्ये जेव्हा सिफॅलोस्पोरिनचं स्ट्रक्चर तयार होते, ह्या ठिकाणी पहिल्या पोझिशनला नेहमी काय राहील, सल्फर. काय राहील, सल्फरच. कारण की जर सल्फर दुसऱ्या जर एखाद्या ग्रुपनी किंवा त्या सल्फरचं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन झालं, जर ह्या ठिकाणी SO2 वगैरे वगैरेचा ग्रुप अटॅच झाला तर, किंवा S ग्रुप दुसऱ्या ॲटमनी रिप्लेस झाला तर काय होणार, त्याची ॲक्टिव्हिटी कशी होत जाईल, कमी. आलं लक्षात. म्हणून पहिल्या पोझिशनला नेहमी काय असतो, सल्फर. तसंच दुसऱ्या पोझिशनचा, बरोबर आहे, दुसऱ्या पोझिशनला एकही अटॅचमेंट नाही. का, कारण की ह्या जर ठिकाणी एखादी अटॅचमेंट राहिली तर त्या ठिकाणची ॲक्टिव्हिटी सुद्धा काय होते, कमी. टू मेंटेन इट्स ॲक्टिव्हिटी आपण काय काहीच अटॅच करत नाही दुसऱ्या पोझिशनला. आता राहिला प्रश्न, इथं आपण 2 रिंग बघत आहोत, एक तर बीटा लॅक्टम आणि दुसरी डायहायड्रोथायाझिन. ह्यामधली जी बीटा लॅक्टम रिंग आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती, त्याची मेन ॲक्टिव्हिटी काय आहे, काय करते ती, अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी शो करते. ही रिंग काय करते, अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी शो करते, बरोबर आहे, टू शो द अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. राहिला प्रश्न त्या थायाझिनचा. डायहायड्रोथायाझिन काय करते, त्या पूर्ण मॉडीला काय करते, टू मेक स्टेबल. काय करते, त्याला स्टेबल करते. स्टेबल कशामुळे ते, कारण की ह्या ठिकाणी जो तिसऱ्या आणि चौथ्या पोझिशनला जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड काय करते, त्या बीटा लॅक्टम रिंगची स्ट्रेन मेंटेन करते. काय मेंटेन करते, त्या बीटा लॅक्टम रिंगची स्ट्रेन मेंटेन ठेवते. आणि ती स्ट्रेन मेंटेन झाल्यामुळे जरी एखादा बीटा लॅक्टमेज नावाचा एन्झाईम जरी इथं ब्रेक करायला जरी आला तरी तो काय होऊ देत नाही, त्याला मेंटेन ठेवते, स्टेबल ठेवते. आलं लक्षात. म्हणून या तिसऱ्या आणि चौथ्या पोझिशनला काय असतो, C5 मध्ये डबल बॉन्ड, टू मेंटेन द स्ट्रेन ऑफ बीटा लॅक्टम रिंग अँड इन्क्रीज द रेजिस्टन्स टुवर्ड्स द बीटा लॅक्टमेज एन्झाईम. मेंटेन करते अँड इन्क्रीज द रेजिस्टन्स टुवर्ड्स द बीटा लॅक्टमेज एन्झाईम. बीटा लॅक्टमेज नावाच्या एन्झाईम पासून रेजिस्टन्स झालं तर ते स्ट्रक्चर कसं झालं, मोस्ट स्टेबल, बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी तिसऱ्या पोझिशनला नेहमी R ग्रुप राहणार. कोणता ग्रुप राहणार, R ग्रुप. R ग्रुप मे बी हायड्रोजन असेल, मिथिल असेल, इथिल असेल, आलं लक्षात, मे बी कोणते असेल. तेच चौथ्या पोझिशनला COOH ग्रुप असेल. कोणता ग्रुप असेल, COOH ग्रुप. सेम आपण आपल्या जे पेनम रिंग बघितली होती त्यामध्ये सुद्धा होतं COOH, बरोबर आहे. ह्या ठिकाणी सुद्धा काय आहे, COOH ग्रुप, आलं लक्षात. तसंच ह्या ठिकाणी 7व्या पोझिशनला ॲज लाईक पेनम मॉइटी, 7व्या पोझिशनला ॲज लाईक पेनम मॉइटी कोणता ग्रुप अटॅच आहे, अमायडो. NH डबल बॉन्ड O आणि इकडं R, NH डबल बॉन्ड O R. हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कशाचं आहे, स्ट्रक्चर सिफॅलोस्पोरिन. कशाचं आहे, सिफॅलोस्पोरिन. कारण की आपल्याला माहिती, जसं पेनम मॉइटी असती किंवा पेनिसिलिन असती जे की अँटीबायोटिक म्हणून ॲक्ट होतं, बॅक्टेरियोस्टॅटिक ॲक्टिव्हिटी शो करतं, तसंच सिफॅलोस्पोरिन सुद्धा कोणती ॲक्टिव्हिटी करतो, बॅक्टेरियोसायडल ॲक्टिव्हिटी शो करतो. डायरेक्ट किल द बॅक्टेरिया, त्या बॅक्टेरियाला काय करतो, ते किल करत असतो. म्हणून आपण सिफॅलोस्पोरिनला काय म्हणतो, अँटीबॅक्टेरियल म्हणतो. अँटीबॅक्टेरियल आणि बॅक्टेरियोसॅडल, टू शो द बॅक्टेरियोसॅडल ॲक्टिव्हिटी इन व्हेरियस टाईप्स ऑफ इन्फेक्शन. वेगवेगळ्या टाईपच्या इन्फेक्शनवर ते अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी शो करत असतो, बरोबर आहे. हे झालं सिफॅलोस्पोरिन, आलं लक्षात. जर तुम्हाला ह्या सिफॅलोस्पोरिनचं केमिकल नेम द्यायचं असेल तर कसं देताल सांगा बरं. काय, आता मला सांगा, ह्या ठिकाणची एवढी जी मॉइटी आहे ही तुम्हाला माहितीच आहे, कोणती आहे, 3C-फेम. कोणती आहे, 3C-फेम. आता मला सांगा 3C-फेमला काय काय अटॅच आहे,
चौथ्या पोझिशनला COH ग्रुप आहे आणि तिसऱ्या पोझिशनला एखादा R ग्रुप आणि अजून अटॅचमेंट कुठं असेल या दुसऱ्या R ग्रुपला. हे झालं R1 आणि हा झाला R2. जी काय अटॅचमेंट आहे ती R1 आणि R2 मध्ये असेल. बरोबर आहे. आपण ह्याचं एक एक्झाम्पल घेऊन ह्याचं डिस्कशन अजून करू. आलं लक्षात की ह्याचं स्ट्रक्चर कसं राहील. एखादं एक्झाम्पल बघू. आलं लक्षात. इथपर्यंत कळलं सगळ्यांना की सिफॅलोस्पोरिन कसं झालं. आणि अजून एक सांगायचं राहिलं, सिफॅलोस्पोरिन इज डिराइव्ड फ्रॉम द सिफॅलोस्पोरियम. कशापासून डिराइव्ड होते सिफॅलोस्पोरिन? इट इज डिराइव्ड फ्रॉम cephalosporium which is a fungus. कशापासून? एका फंगस पासून भेटतं. त्या फंगसचं नाव काय आहे? सिफॅलोस्पोरियम नावाच्या फंगस पासून आपल्याला काय भेटतं? सिफॅलोस्पोरिन. ओके. आता आपण बघू त्याचे एक्झाम्पल्स. ह्या ठिकाणी आपण त्याचे एक्झाम्पल बघू ज्याच्यामध्ये काय असते सिफॅलोस्पोरिन. पहिलं एक्झाम्पल आहे सिफॅलेक्झिन, दुसरं आहे सिफॅलोरिडिन आणि तिसरं आहे सिफॅलोथिन. कोणतं आहे? सिफॅलेक्झिन, सिफॅलोरिडिन आणि सिफॅलोथिन. आलं लक्षात. त्यामधलं पहिलं बघू आपण सिफॅलेक्झिन. काय आहे? सिफॅलेक्झिन. चला माझ्यासोबत काय करा, ड्रॉ करा. 3 सिफेम मॉइटी किंवा सिफॅलोस्पोरिन मॉइटी ड्रॉ करा. कशी काढणार? गुड बीटा लॅक्टम अँटीबायोटिक, बीटा लॅक्टम रिंग काढा. त्याला काय अटॅच करणार आहात? काय अटॅच करणार आहात? डायहायड्रोथायाझिन मॉइटी हॅव्हिंग डबल बॉन्ड ॲट पोझिशन 3,4. नंबरिंग द्या. 1 2 3 4 5 6 7 8. सातव्या पोझिशनला काय आहे? NH C डबल बॉन्ड O आणि ह्या ठिकाणी एक R ग्रुप. हा दुसरा R. पहिला R ग्रुप कुठं आहे? तिसऱ्या पोझिशनला R1. चौथ्या पोझिशनला काय आहे? ॲसिड मॉइटी COOH. हे झालं बेसिक स्ट्रक्चर कशाचं? सिफॅलोस्पोरिनचं. तर ह्या ठिकाणी बाकी सगळं रेडी आहे. जो R1 आणि R2 ग्रुप आहे. कोणता? R1 आणि R2. बघा R1 ग्रुप हा मिथिल ग्रुपनं रिप्लेस होतो. R1 ग्रुपच्या ऐवजी काय येणार? मिथिल ग्रुप. आणि तोच R2 ग्रुप जो आहे तो अमायनो बेन्झिलला. आता अमायनो बेन्झिल आठवा कुठे शिकलेला आहोत आपण? अमायनो बेन्झिल मॉइटी आपण कशामध्ये बघितली आहे? एम्पिसिलिन मध्ये. बरोबर आहे. बेन्झिलचं स्ट्रक्चर काढा. मग कसं राहते? बेन्झिन रिंगला काय अटॅच करतो आपण? गुड CH2. बरोबर आहे. आणि या CH2 ला काय अटॅच होतो? जेव्हा अमायनो ग्रुप अटॅच होतो त्याला आपण नाव काय देतो? अमायनो बेन्झिल. आणि हा अमायनो बेन्झिल मॉइटी कुठे अटॅच होते? या R2 ला. आलं लक्षात. ते कशाचं स्ट्रक्चर झालं? सिफॅलेक्झिन. नीट लक्षात घ्या. सिफॅलोस्पोरिनची बेसिक मॉइटी काढली. येत आहे लक्षात? सिफॅलोस्पोरिनची बेसिक मॉइटी. बाकीच्या सगळ्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप अटॅच आहेत, मॉइटी अटॅच आहे. राहिला प्रश्न कुठं? हा R1 आणि R2चा. In the cephalaxin, R1 group is replaced by methyl group. R1 group कशाने रिप्लेस होणार? मिथिलने. अँड R2 group is replaced by amino benzil. R2 group कशाने रिप्लेस होणार? अमायनो बेन्झिल. आता आपल्याला बाकी काही टेन्शन नाही घ्यायचं. हा R ग्रुप असा मोडायचा आणि ह्या ठिकाणी हा CH2 असा काढायचा आणि CH3 ग्रुप कुठे अटॅच करायचा? ह्या ठिकाणी R1च्या ठिकाणी करा. ओके. आता नंतर राहिला प्रश्न R1 क्लिअर झाला. आता आपल्याला काय बघायचं आहे? R2. काय करायचं आहे? R2. चला मग काढा. R2 काढा. ह्या ठिकाणी अमायनो बेन्झिलला काढा आणि कुठं लावायचं आहे? ह्या ठिकाणी. चला काढा मग स्ट्रक्चर. काय येणार? CH NH2 आणि इथं काय येणार? आपली बेन्झिन रिंग. आलं लक्षात? हे कशाचं स्ट्रक्चर आहे? सिफॅलेक्झिन. कशाचं स्ट्रक्चर आहे? सिफॅलेक्झिन. चला मग कामाला लागा. चला याचं केमिकल नेम स्टार्ट करू. काय आहे केमिकल नेम? मग केमिकल नेम काय म्हणते सांगा बरं. सिफेम मॉइटी आहे बेसिक. त्या सिफेमच्या 3 सिफेमच्या तिसऱ्या पोझिशनला काय अटॅच होतो? मिथिल. चौथ्या पोझिशनला काय अटॅच होतो? कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप.
कोणता ग्रुप? कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप. राहिला प्रश्न 7व्या पोझिशनला. 7व्या पोझिशनला परत नंबरिंग द्या, 1-2-. बरोबर आहे. ह्याला आपण म्हणतो ॲसिटामायडो. ह्याला काय म्हणतो आपण? ॲसिटामायडो ग्रुप. कोणता म्हणतो? ॲसिटामायडो. मग ॲसिटामायडोच्या दुसऱ्या पोझिशनला एक तर फिनिल मॉइटी अटॅच आहे, त्याला आपण बेन्झिन रिंग म्हणतो. आणि दुसऱ्या ठिकाणी काय आहे? अमायनो. मग केमिकल नेम कसा येईल? 7 इन ब्रॅकेट 7 इन ब्रॅकेट 2 अमायनो कॉमा 2 फिनिल 2 अमायनो 2 फिनिल ॲसिटामायडो ब्रॅकेट क्लोज कॉमा, कळालं? 7 इन ब्रॅकेट 2 अमायनो 2 फिनिल ॲसिटामायडो ब्रॅकेट क्लोज 3 मिथिल कॉमा 3 मिथिल झालं. राहिलं काय? कार्बोक्सिल ग्रुप राहिला आणि कोणत्या? 3 सिफेम. मग 3 मिथिल नंतर 4 कार्बोक्सिल 3 सिफेम 4 कार्बोक्सिल 3 सिफेम. हे काय झालं? सिफॅलेक्झिनचं केमिकल नेम. रिपीट करते, 7 इन ब्रॅकेट 2 अमायनो 2 फिनिल ॲसिटामायडो ब्रॅकेट क्लोज 3 मिथिल 4 कार्बोक्सिल 3 सिफेम. हे काय झालं त्याचं केमिकल नेम? कशाचं? सिफॅलेक्झिनचं. झालं सगळ्यांचं लिहून. आता आपण बघू त्याचं केमिकल प्रॉपर्टी. काय बघायची आपल्याला? केमिकल प्रॉपर्टी. सॉरी, आधी फिजिकल बघू, मग बघू आपण केमिकल. जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं नुसतं सिंपल की प्रॉपर्टीज, गिव्ह द प्रॉपर्टीज ऑफ XYZ, नुसतं प्रॉपर्टी विचारलं तर फिजिकलसुद्धा लिहायची, केमिकलसुद्धा लिहायची. जर स्पेसिफिक विचारलं गिव्ह द फिजिकल प्रॉपर्टी और गिव्ह द केमिकल प्रॉपर्टी, तर स्पेसिफिक लिहायचं. ओके, आता आपण बघू त्याची फिजिकल प्रॉपर्टी. चला स्टार्ट करा. नेचर नंतर कलर नंतर ओडर, सोल्युबिलिटी, चला घ्या मग. नेचर कसं आहे त्याचं लिहा. क्रिस्टलाइन पावडर. कसं आहे? क्रिस्टलाइन पावडर. नेचर कसं आहे? क्रिस्टलाइन पावडर. कलर कसा आहे त्याचा? व्हाईट और क्रीम. व्हाईट और क्रीम. ओडर कॅरेक्टरिस्टिक. ओडर कशी आहे त्याची? कॅरेक्टरिस्टिक ओडर. सोल्युबिलिटी स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर अँड स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोल अँड क्लोरोफॉर्म. लिहा, स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर, स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोल अँड क्लोरोफॉर्म. कशामध्ये आहे? स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोल अँड क्लोरोफॉर्म अँड स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. ही झाली त्याची फिजिकल प्रॉपर्टी. काय म्हणते? नेचर कसं आहे? क्रिस्टलाइन पावडर. कलर कसा आहे? व्हाईट और क्रीम. ओडर कॅरेक्टरिस्टिक्स. सोल्युबिलिटी स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर अँड स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोल अँड क्लोरोफॉर्म. हे आपण बघितली त्याची फिजिकल प्रॉपर्टी. आता बघू आपण त्याचे केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी. Cephalaxin when treated with the mixture of काय म्हणते? Cephalaxin when treated with
द मिक्सचर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड टू गिव येल्लो कलर, टू गिव्ह येल्लो कलर. काय म्हणते, जेव्हा सिफॅलेक्झिनला कशासोबत ट्रीट केलं आपण, मिक्सचर ऑफ, कशाचं मिक्सचर, सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिडच्या मिक्सचरला सिफॅलेक्झिन सोबत जर आपण ट्रीट केलं, आपल्याला मग त्याची फिजिकल प्रॉपर्टी बघितली, कलर कोणता आहे, व्हाईट और क्रीम, तो कशामध्ये कन्वर्ट होईल, येल्लो कलरमध्ये. कशामध्ये कन्वर्ट होईल, येल्लो कलर. ही काय झाली त्याची केमिकल प्रॉपर्टी. आता बघू आपण त्याचे युजेस. आता बघू आपण युजेस कशाचे, सिफॅलेक्झिनचे. काय म्हणते युजेस, आपल्याला माहिती आहे सिफॅलेक्झिन हा बॅक्टेरियोसायडल ॲक्टिव्हिटी करतो, म्हणजेच हा व्हेरियस इन्फेक्शनवर ट्रीट करतो. तर बघू आपण कोणत्या कोणत्या इन्फेक्शनवर आपण सिफॅलेक्झिन देऊ शकतो. एक तर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, दुसरं स्किन अँड सॉफ्ट टिश्यू इन्फेक्शन, थर्ड ओटिटिस मीडिया. तुम्हाला माहिती ओटिटिस मीडिया काय आहे, इंटरनल इयर ला जर इंटरनल इयर मधला एक पार्ट ज्याला काय होतं, इन्फ्लामेशन होतं, त्याला आपण काय म्हणतो, ओटिटिस मीडिया. नंतर जेनायटो युरिनरी इन्फेक्शन अँड बोन अँड जॉईंट इन्फेक्शन अँड डेंटल इन्फेक्शन. ह्या सगळ्या टाईप्सच्या इन्फेक्शनवर आपण काय यूज करतो, सिफॅलेक्झिन. रिपीट करा युजेस माझ्यासोबत, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, स्किन अँड सॉफ्ट टिश्यू इन्फेक्शन, ओटिटिस मीडिया, जेनायटो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, बोन अँड जॉईंट इन्फेक्शन अँड डेंटल इन्फेक्शन. हे सगळे कशाचे युजेस आहेत, सिफॅलेक्झिनचे. आता बघू आपण त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. फर्स्ट, सिफॅलेक्झिन कॅप्सूल, टॅबलेट अँड मिक्सचर. सिफॅलेक्झिन कॅप्सूल, सिफॅलेक्झिन टॅबलेट अँड सिफॅलेक्झिन मिक्सचर. हे काय झाले त्याचे 3 फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. कोणते कोणते, सिफॅलेक्झिन टॅबलेट, सिफॅलेक्झिन कॅप्सूल अँड सिफॅलेक्झिन मिक्सचर. अँड देअर ब्रँड नेम काय आहे, सिफॅलेक्झिनचं ब्रँड नेम निओसेफ. काय आहे, निओसेफ अँड सिफॅक्झिन. निओसेफ अँड सिफॅक्झिन हे 2 काय आहेत, सिफॅलेक्झिनचे ब्रँड नेम. कोणते कोणते आहे, निओसेफ अँड सिफॅक्झिन. सिफॅक्झिन अँड निओसेफ हे काय आहेत, सिफॅलेक्झिनचे ब्रँड नेम. राहील लक्षात नक्की. इथं आपण बघितलं आपलं सिफॅलेक्झिन. आता पुस्तकामध्ये सिफॅलोरिडीन आणि सिफॅलोथिन ह्याची केमिस्ट्री दिलेली आहे, बरोबर आहे. कशाने काय रिप्लेस झाल्यावर काय तयार होते, तर या दोघांचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचा प्रयत्न करा. पुस्तकामध्ये त्याची केमिस्ट्री दिलेली आहे, त्याच्या नावाखाली सिफॅलोरिडीन आणि सिफॅलोथिनच्या. ते आत्ता मी तुम्हाला जसं सांगितलं तशानुसार ड्रॉ करायचा प्रयत्न करा स्ट्रक्चर, आणि ड्रॉ करून मला सेंड करा. ओके, हे कळलं असून मला सिफॅलोस्पोरिन. ह्या ठिकाणी आपलं बीटा लॅक्टम अँटीबायोटिक एंड झालेलं आहे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये बघू आपलं नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक. काय बघायचं आपल्याला, नॉन बीटा लॅक्टम अँटीबायोटिक. येताना सगळ्यांनी आठवणीने आपला जो पहिला लेक्चर होतं ज्यामध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं अँटीबायोटिकचं, ते येताना परत रिवाईज करून या, जेणेकरून तुमच्या ते क्लासिफिकेशन फिक्स लक्षात बसेल. ओके, चालते. चला भेटू मग पुढच्या लेक्चरला. सगळं व्यवस्थित लिहा, नोट्स काढा, अभ्यास करा, आणि ते 2 स्ट्रक्चर काढायचे आणि माझ्या पर्सनल नंबरवर सेंड करायचे. ओके, चला बाय.